नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय असे प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरातून साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक हलकीशी चक्रीवात स्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी. आणि याच्या अवतीभोवती ढगांची सुद्धा वाढत आहे. एक पश्चिमी आवर्त आलेलं आहे जम्मू काश्मीरवरती. तर बहुतांश उत्तर भारतामध्ये बहुतांश राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढलेली आहे. आणि राजस्थानच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला आज वादळी वाऱ्याचे ढग दिसत आहे. जोरदार या ठिकाणी पाऊस चालू आहे. आणि सध्याला महाराष्ट्राला आपण जवळून पाहिलं तर आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रकारचा पाऊस आपल्याला आणि ढग दिसत नाही आहे. मात्र फक्त जे विदर्भाची साईड आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी काहीशी आपल्या ढगांची दाटी थोडीशी वाढलेली आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला सध्याला काय पाऊस नाही दिसत आहे. आणि म्हणजे उद्यापासून काय होणार मित्रांनो, साधारणपणे आज 31 तारखेपासून जे दक्षिणवर्ती जे कर्नाटकचे लागून भाग आहे ना, राज्य आहे ना, जिल्हा आहे ना, त्या जिल्ह्यामध्ये उद्यापासून पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. कारण की आपण बघू शकता आपल्याला ना दक्षिण भारतामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये ढगाळाचं वातावरण तयार झालेलं आहे. मेघगर्जनेसह पाऊस ढग निर्माण होत आहे. हेच ढग उद्या थोडेसे आपल्या महाराष्ट्राकडे सरकणार आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये आता उद्यापासून पुन्हा पाऊस सुरुवात होणार. मित्रांनो, बघूया ना कशाप्रमाणे. तर मित्रांनो, उद्यापासून साधारणपणे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्यापासून बहुतांश पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारणपणे 40 ते 50 पैकी क्षेत्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला शक्यता वाढणार. रत्नागिरी, सातारा, धाराशिवचे उर्वरित भाग, बीडचे दक्षिणवर्ती भाग, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्यामध्ये पाऊसची शक्यता असणार मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये स्थानिक पातळी ढग निर्माण होऊन काहीशा हलक्याशा पाऊस पडू शकतो. अन्यथा इतर भागामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये हवामान कोरडं असणार. आणि येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण राज्यात आपल्याला विजांचे कडकडाचं वादळी वाऱ्याचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.